की खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण बघितलं असेल की अमित शहाचं भाषण आपण वेगवेगळ्या अशा प्रकारच्या टीव्हीच्या माध्यमातून पाहतो. तरी परवा बीड मध्ये भाषण त्या पद्धतीने केलं, आणखी दुसऱ्या ठिकाणी केलं. ते आताच्या सरकारच्या विशेषतः पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारवरती बेछूट अशा प्रकारचे आरोप करतायत. त्यांनी सांगितलं की 11 लाख कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार झाला. खरं पाहिला तर थोडं बजेट सुद्धा 11 लाख कोटीचं नाही, पण कुठेतरी खोटं अशा प्रकारचं सांगण्याचं काम त्या निमित्तानं केलं. मी एकच मुद्दा सांगून माझं भाषण कर वेळ अत्यंत अपुरा आहे आणि म्हणून या निमित्तानं मी सांगणार आहे की ज्या प्रकारचा आरोप या ठिकाणी केला त्या आरोपामध्ये चुकीच्या अशा प्रकारचं सांगण्याचं काम केलं नाही. आपण आजच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस युतीचं सरकार होतं, मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडेचं युतीचं सरकार असताना या महाराष्ट्रामध्ये जे वेगळ्या प्रकारची संस्कृती वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण किंवा वेगळ्या अशा प्रकारच्या नेत्यांनी केली होती की कुठल्या प्रकारचं बदलीमध्ये पैसे खाण्याचं काम त्यांनी कधी केलं नव्हतं. कुठल्या ठेकेदाराला काम देताना पैसे खाण्याचं काम कधी केलं नव्हतं. परंतु महाराष्ट्रामध्ये युतीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा महापूर निर्माण करण्याचं काम या युतीच्या सरकारमध्ये झालं आणि म्हणून 25,000 कोटीचा या ठिकाणी कर्ज महाराष्ट्रावरती करून ठेवलं. विकासाच्या दृष्टीने कुठल्या प्रकारचं काम न करताना त्या काळामध्ये 4 मंत्र्यांना निलंबित करण्याचं काम भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली केलं. शोभाताई फडणवीस असतील, सुतार नावाचे मंत्री होते, दुसरे आपल्या आता सध्या बबनराव घोलप जेलमध्ये, त्या बबनराव घोलपाला त्या ठिकाणी निलंबित करण्याचं काम केलं. आणि म्हणून अशा प्रकारचं जे भ्रष्टाचाराचं या ठिकाणी नवीन अशा प्रकारचा फायदा महाराष्ट्रामध्ये केला, त्या पक्षाच्या लोकांना या ठिकाणी बोलण्याचा अधिकार कुठल्या प्रकारचा आहे. मी आपल्या सांगेन की पृथ्वीराज चव्हाणांचं खऱ्या अर्थानं सरकार ही एक स्वच्छ आणि चांगल्या प्रतिमेचं असणारं सरकार ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा इतिहास निर्माण करण्याचं काम केलं नाही. ज्या पद्धतीने डॉक्टर मनमोहन सिंगांनी दिल्लीमध्ये काम करून पुढल्या 25 वर्षाचं काम महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये करून दाखवलं.